Hi everyone, good evening. गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. आवाज येतोय सर्वांना? हो मॅम. ओके, स्क्रीन दिसते सर्वांना? हो मॅम. मॉर्निंग मॅम. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. ओके, चला सर्वांचं स्वागत आहे स्पार्क ऑनलाईन क्लासेस मध्ये. रेषा मारणं बंद करा. फक्त 15 जून पर्यंत आहेत आपले हे क्लास. 15 जून नंतर मात्र ज्यांना वार्षिक क्लास करायचे वर्षभरासाठी त्यांना मात्र आता फी पेड करावी लागणार आहे. जसं की आपली वार्षिक फी जी आहे तर ती 6,000 रुपये आहे. पण जर तुम्ही वन टाइम पे करताय तर तुम्हाला फक्त 3,999 रुपये एवढीच फी वर्षभरासाठी असणार आहे. प्रत्येक दिवसाची रेकॉर्डिंग राहणार आहे. PDF मिळतील, मंथली टेस्ट होणार आहेत. या सर्व फॅसिलिटी तुम्हाला एवढ्या कमी दरामध्ये मिळणार आहेत. ज्यांना इच्छा आहे की हे क्लास आपण कंटिन्यू करावेत तर त्या विद्यार्थ्यांनी हे क्लास नक्की जॉईन करा. ओके, चला आज आपण बुद्धिमत्ता पाहतोय, मेंटल ॲबिलिटी टेस्ट. यावरती आज आपण पाहणार आहोत दिनदर्शिका. दिनदर्शिकेचा आज आपल्याला टॉपिक पाहायचा आहे जो की प्रश्नांमध्ये येतो. 5वी स्कॉलरशिपचंच हे पुस्तक आहे, नवोदय प्रकाशनाचं. जर कोणाकडे पुस्तकं असतील तर त्यांनी प्लीज पुस्तकं काढा आणि पुस्तकांमधून सुद्धा आपले आपले प्रश्न सोडवायचे आहेत. जेवढं मी तुम्हाला शिकवलंय त्या माहितीच्या आधारे तुम्ही जवळजवळ सर्वच प्रश्न सोडवू शकतात. ओके, दिनदर्शिका यावरती यापूर्वी कधी प्रश्न सोडवले तुम्ही? इयत्ता 3री, 4थी? तुम्हाला रेग्युलर अभ्यासामध्ये सुद्धा होते पहा. ऐकले असेल नाव, हा टॉपिक होता का तुम्हाला? ओके, कशाला म्हणायचं दिनदर्शिका? काय आहे दिनदर्शिका? काय आहे सांगता येईल तुम्हाला? दिनदर्शिका म्हणजे काय आहे? काय उपयोग होतो दिनदर्शिकेचा? हा, कॅलेंडर. उपयोग होतो का दिनदर्शिकेचा? हो, उपयोग होतो. कशासाठी उपयोग करतो आपण? कशासाठी उपयोग करतो तुम्ही? उपयोग नाही 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 करत पहा. उपयोग सांगता नाही आला की करतच नाही. असं कोणीच नाहीये की जो कॅलेंडरचा म्हणजे दिनदर्शिकेचा उपयोग करत नाही. आपण रोज वापरतो होय दिनदर्शिका. म्हणजे काय, आपल्या अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये ते पुस्तक एक ठेवत नाही आपण दिनदर्शिकेचं. दिनदर्शिका म्हणजे आपल्या घराच्या भिंतीवरती किंवा आपल्या शाळेच्या भिंतीवरती जे अडकवलेलं जे कॅलेंडर आहे ते आहे दिनदर्शिका. या दिनदर्शिकेचा खूप सारा उपयोग होतो. या दिनदर्शिकेमुळेच आपल्याला समजतं आज कोणाची जयंती आहे, पुण्यतिथी आहे, कोणता सण कधी आहे, सुट्टी कधी आहे, उन्हाळा सुट्टी कधीपासून सुरू होणार आहे, आता शाळा केव्हापासून भरणार आहेत, आज कोणता वार आहे, उद्या कोणता वार येईल, पुढच्या आठवड्याच्या नंतरच्या 3ऱ्या दिवशी कोणता वार असेल, मागच्या आठवड्याच्या पूर्वीचा 5वा दिवस कोणता होता, हे आपण सर्व काही या दिनदर्शिकेवरती पाहत असतो. म्हणजे हे जी माहिती आहे ही सर्व माहिती आपल्याला कॅलेंडरमध्ये मिळत असते. त्याबरोबर काही नेत्यांचा, समाज सुधारकांची पुण्यतिथी, जयंती, देवी देवतांवरती आधारित असणारे काही सण, समारंभ या सर्वांची माहिती ही दिनदर्शिकेमध्ये दिलेली असते. आता या घटकाची थोडक्यात ओळख करून घेऊयात. या घटकामध्ये काय काय असणार आहे? या घटकात उपप्रश्नांमध्ये तुम्हाला वर्ष म्हणजे काय हे माहिती असावं लागणार आहे पहा. त्यातील एखाद्या दिवसाची तारीख, वार इत्यादी माहिती दिलेली असते. त्या आधारे त्या किंवा इतर वर्षातील दुसऱ्या एका दिवसाचा वार किंवा इतर माहिती शोधून काढायची असते. यासाठी आपल्या दैनंदिन वापरातील दिनदर्शिकेची माहिती असणं आपल्याला खूप गरजेची आहे. कोण केव्हापासून सुट्टीला गेले, केव्हा येणार आहे, किती दिवस तू सुट्टीवरती राहिला होता, म्हणजे असे काहीसे प्रश्न हे आपल्याला पडतात आणि त्या सर्वांची प्रश्नांची उत्तरं मिळतात या दिनदर्शिकेमध्ये. किंवा महिनाभर आपण दूध घेतो. दूध किती दिवस घेतलं, किती दिवस जास्त घेतलं, किती दिवस कमी घेतलं, या सर्वांचा हिशोब ठेवावा लागतो. मग हे सर्वांचा हिशोब करणं आपण काय करतो लगेचच कॅलेंडरवरती लिहून ठेवलेलं असतं. हां, चला किती दिवस झालं आपलं दूध? मे महिन्यामध्ये 31 दिवस झालं होतं. काय लिटरने होतं? त्याचा भाव काढतो.
लगेच हिशोब करतो. म्हणजे या दिनदर्शिकेचा खूप सारा उपयोग आहे. दिनदर्शिकेबद्दलची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. दिनदर्शिका आणि कालमापन हे एकमेकांवर आधारित असणारी प्रकरण आहेत. कालमापनमध्ये तुम्हाला घड्याळ, त्यानंतर घड्याळानंतर आठवडा, आठवड्यानंतर पंधरवडा, महिना, वर्ष या सर्वांची माहिती देत देत आपण कालमापनातून दिनदर्शिकेकडे येत असतो. मग हेच आपण हळूहळू कालमापन, आता तुम्ही काही लहान राहिलेलं नाही. तुम्ही आता इयत्ता 5वी गेलात आणि जेव्हा आपले 15 जून पासून क्लास जेव्हा सुरू होतील, तेव्हा आपल्या अगोदर कालमापन असेल आणि त्यानंतर मात्र आपलं दिनदर्शिक असेल. आपल्याकडे आता फक्त 15 तारखेला फक्त 4-5 दिवस शिल्लक आहेत. या 4-5 दिवसांमध्ये नवीन प्रकरण काहीतरी असावं. म्हणून हे दिनदर्शिकेचाच प्रकरण आहे. नवीन विषय, रोज-रोज गणित, रोज-रोज मराठी, रोज-रोज इंग्लिश असे विषय नकोसे वाटतात. म्हणून आज काहीसं नवीन आपण शिकूयात. ओके, आवडेल सर्वांना दिनदर्शिका शिकायला? आवडतो हा विषय सर्वांना? बुद्धिमत्ता हा विषय आवडतो? बुद्धिमत्तेला चालना मिळते का? आवडतो ना? ओके. चला, आज मग आपण काय करूयात? आपल्या बुद्धीला चालना देऊयात. या बुद्धिमत्ता या विषयामधून आणि यातला छान असा टॉपिक आहे हा दिनदर्शिकेचा. हा दिनदर्शिकेचा टॉपिक आपण एकदम व्यवस्थित समजून घेऊयात. आता दिनदर्शिकेबद्दल माहिती दिलेली आहे ती थोडीशी आपण पाहूयात. थोडक्यात काय माहिती दिली आहे? सामान्य वर्ष. कशाला म्हणायचं सामान्य वर्ष? एका वर्षामध्ये साधारण 365 दिवस असतात. मग हे 365 दिवसावालं वर्ष म्हणजे सामान्य वर्ष आलं. मग या दिवसांमध्ये जर काही कमी जास्त होतंय का? कमी नाही, पण एक दिवस जास्तीचा येत असतो. मग त्या जास्तीच्या दिवसाला लीप वर्ष म्हटलं जातं. 365 ऐवजी जर 366 दिवस आले, की दिवसाचं म्हणजे वर्षाचं नाव सामान्य वर्ष न राहता त्याचं लीप वर्ष असं नाव होतं. जसं की ती माहिती दिलेली पहा तुम्हाला. वर्षामध्ये एकूण 365 दिवस असतात. आठवडे विचारले तर 52 आठवडे 1 दिवस आहेत सामान्य वर्षामध्ये. यामुळे एखाद्या तारखेचा वार पुढील वर्षी 1 दिवस पुढे सरकतो. जसं की 2013 या वर्षी 3 ऑगस्ट रोजी शनिवार आहे. तर मग याच तारखेला 3 ऑगस्ट पण साल मात्र बदललेलं आहे. 3 ऑगस्ट 2014 ला मात्र तिथे रविवार असणार आहे. मग आता कसं ओळखायचं बरं हे? आपण असं वार हे लक्षात ठेवायचं एवढंच. आता हे मिली आज नेमकं झालंय 3री-4थीचं दिसतंय. ओके, याला थोडंसं आपण स्किप करूया. हा, आता इथे समजा एखादं वर्ष आहे 4 जानेवारी, चालत नाही. समजा 4 जानेवारी 2001 च्या दिवशी सोमवार आहे. तर तुम्हाला विचारलं की 4 जानेवारी 2002 ला वार कोणता असेल? आता हे दोनही सामान्य वर्ष आहेत. वर्ष हा, इथे फक्त साल बदललेले. साल बदलले की इथे 1 दिवस पुढचा घ्यायचा. 2001 होतं ना, 2 झालं. इथे मंगळ झालं. सोमवार होता, सोमवारचा आता हा मंगळवार झाला. आता इथं ॲज इट इज हे आहे असंच आहे. 4 जानेवारीच आहे. इथं फक्त 2002 ऐवजी मात्र 3 झालं. तर मात्र इथे काय झालं? बुधवार झाला. पुन्हा ॲज इट इज आहे असंच आणि त्यानंतर इथे 2004 आले. मग बुधवार नंतर हा येणार आहे गुरुवार. आता काय येईल बरं? आता 2005 घेतलं. आता काय असेल? आता पाहूयात. ज्यांनी यापूर्वी दिनदर्शिका हे प्रकरण सोडवलंय, त्यांना आता यामध्ये काय गंमत असते ते माहिती आहे. ओके, मंगळवार. आता गुरुवार नंतर काय येईल? सोमवार झाला, मंगळवार झाला, बुधवार झाला, गुरुवार. ओके, शुक्रवार आला आता. हा, दीपक काळे जातं शुक्रवार, काय हरकत नाही. मंगळवार, शुक्रवार, हा साईराजचं उत्तर आलंय शनिवार. पहा आता इथे शनिवार येणार आहे. असं का झालं?
इथे शनिवार हेच फक्त साईराजने सांगितलं. इथे मात्र शनिवार झाला. आता कंटेंट खूप मोठा आहे. मी एवढा कंटेंट मोठा घेणार नाहीये तुम्हाला. आपल्याला लवकरच जायचंय प्रश्नांकडे. एवढी माहिती तुम्ही वाचून पण घेऊ शकता. आता इथे सोमवार आला होता, सलग आले होते. सोमवार आला, मग मंगळवार आला, बुधवार आला, गुरुवार आला. हे सलग वार आले होते. हे यांच्या सालांमुळे. हे सर्व जे होतं ते साल पाहिजे. तर ते 2001 होतं, 2002 होतं, 2003 आणि 2004. आता 2004 नंतर मात्र 4ला असा काय फरक पडला, की नंतर गुरुवारचा जो वार आहे, गुरुवार नंतर शुक्रवारला घेतलंच नाही आणि डायरेक्ट शनिवार आला. ओके, राज कोळीचा हँड रेज होतोय. बोला, डाऊट होता का? असं काय झाली बरं घटना, की एक दिवस डायरेक्ट उडी मारली आणि पुढे गेला? प्रदीप, माईक ऑन आहे, बोला. सांगता येईल कोणाला असं काय झालं? चला आपण थोडंसं पूर्वज्ञानावर आधारित बोलूया तुम्हाला. काय झालं असं मॅम लीप वर्ष होतं म्हणून एक दिवस अगदी बरोबर, व्हेरी गुड. लीप वर्ष आहे. लीप वर्ष होतं, लीप वर्ष आलं, की बदल झाला. म्हणजे अशी काय कयामत झाली, ते काय झालं, की इथे वारच बदलून गेला. तर याचा अर्थ काय होता, इथे लीप वर्ष होतं. आणि लीप वर्षानंतर येणारा जर तोच आपण मागचेच दिवस पाहत होतो आणि इथे मात्र काय होतं, की एक दिवस पुढचा वार घ्यायचा असतो. गुरुवार आला की नाही, लीप वर्षानंतर मग सलग येणारा शुक्रवार द्यायचा सोडून मग शनिवार. आता जर पुढे कंटिन्यू केलं आपण, तर मात्र आहे असंच राहणार आहे. आता समजा हे 4 जानेवारी आहे असंच ठेवलं. आता इथे मात्र मी 2006 घेतलं. तर मग आता हा शनिवार होता की नाही, शनिवार नंतरचा तिथे रविवारच असणार आहे. तिथे रविवारच होता. त्यानंतर पुन्हा इकडे 2007 आला. रविवार नंतरचा पुन्हा सोमवार आला. पुन्हा 8 आला. 8 नंतर पुन्हा इथे मंगळवार आला. मंगळवार नंतर मात्र तिथं बुधवार न येता डायरेक्ट गुरुवार येणार. 2009ला काय येणार, तिथे गुरुवार येणार. असं का होतं? तर हे आहे लीप वर्ष. मग हे लीप वर्ष कसं ओळखायचं? यालाच का लीप वर्ष म्हटलंय मी, बाकीच्यांना का नाही म्हटलं? आपण कसोट्या शिकलो होतो पहा, 4ची कसोटी शिकलो होतो. मग 4च्या कसोटीमध्ये शिकवलं होतं, की दशक स्थानचा आणि एकक स्थानचा अंक हा जर 4च्या पटीमधील असेल, तर 4ने निःशेष भाग जातो. आणि लीप वर्ष जे असतं, तर लीप वर्षाला 4ने निःशेष भाग जातो. म्हणजे बाकी शून्य उरते. जसं की आता 0 आणि 4 आहे. याला 4ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर 8 हे लीप वर्ष आहे. 2004 हे लीप वर्ष झालं. 2008 हे लीप वर्ष झालं. 2012 हे लीप वर्ष आहे. 2024 हे लीप वर्ष आहे. 2020 पण लीप वर्ष आहे. म्हणजे 4च्या पाढ्यामधल्या संख्या पाहायच्या आपण. ही शेवटचे 2 अंक पाहायचे. शेवटचे 2 अंक पाहायचेत. मग शेवटचे 2 अंक जर आपल्याला 4च्या पटीतले किंवा 4च्या पाढ्यातले दिसले, की त्या सालाला म्हणायचं की हे लीप वर्ष आहे. आलं लक्षात तुम्हाला? आणि हे लीप वर्ष असं का होत असेल बरं? हे लीप वर्ष काय येत असं 4 वर्षानंतर लीप एकदा? वर्षामध्ये 365 दिवस नसून 366 दिवस असतात अगदी बरोबर. म्हणून तो एक दिवस पुढचा असतो. अगदी बरोबर. व्हेरी गुड. विराजने अगदी बरोबर सांगितलंय. लीप वर्षामध्ये 365 दिवस नसतात. सामान्य वर्षामध्ये 365 दिवस आहेत. लीप वर्षामध्ये मध्ये मात्र बदल झालेला आहे एका दिवसाचा. एक दिवस तो अचानक कुठून उगवला? लीप वर्ष कुठून आलं? तर लीप वर्ष जे आहे ते अचानक नाही तयार झालेलं. आपण हे 4 वर्ष तर पाहिले. 4 वर्ष तर पाहिले. आपण सलग 4 वर्ष गेल्यानंतर मग पुन्हा लीप वर्ष म्हणजे दर 4 वर्षांनी लीप वर्ष येतं. 3 झालं, चौथं आलं की लीप. पुन्हा 3 झाले, चौथं आलं की पुन्हा लीप. मग असं जे लीप वर्ष आहे, मग हे येण्यामागे सुद्धा कारण आहे. ते आपलं जे आहे, आपली पृथ्वी जी आहे, पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला काय म्हणतात बरं? काय म्हणायचं? परिवलन. परिवलन. हां, परिवलन आणि परिभ्रमण याच्यामध्ये फरक काय माहिती तुम्हाला? हां. सूर्यमालेमध्ये आपला पृथ्वी हा जो ग्रह आहे तो 3ऱ्या क्रमांकावरती आहे.
आपली पृथ्वी ही स्वतःभोवती सुद्धा फिरते. परिभ्रमण करते. अगदी बरोबर. आता लक्ष द्या. आता विज्ञानाचा थोडासा इकडे संबंध येतो. आता तुम्हाला पहिलंच प्रकरण आहे. टीचर हो. बरं आता लक्ष द्या. पुन्हा तुमचे डाऊट क्लिअर करूयात. पहा, आता परिवलन आणि परिभ्रमण. आता दिनदर्शिका शिकवता मॅडम कुठे गेल्या तिकडे विज्ञानमध्ये, तर त्याचाही संदर्भ लागतो. हे गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात दिनदर्शिकेमध्ये, कालमापनामध्ये. आपली जी पृथ्वी आहे, तर ती सूर्याभोवती तर फिरतेच, पण ती स्वतःभोवती सुद्धा फिरते. स्वतःभोवती फिरते म्हणून रात्र आणि दिवस निर्माण झाले. बरोबर? पृथ्वी जर सूर्याच्या साईडला आली, त्याचं तेज आपल्याकडे येतंय, तर म्हणजे दिवस झालेला आहे, अंधार पडलाय. म्हणजे बॅक साईडला आली, की तिकडे अंधार पडलेला आहे, रात्र झालेली आहे. आता हे तुम्हाला सूर्याच्या पृथ्वीच्या फिरणे या धड्यामध्ये तर होईलच समजा तुम्हाला. तर आता हे जे पृथ्वीचं जे स्वतःभोवतीचं फिरणं आहे, त्या स्वतःभोवतीच्या फिरण्याला पृथ्वीचे परिवलन म्हटलं जातं. हे परिवलन जे आहे एका दिवसांचं असतं. 1 दिवस म्हणजे 24 तास. मग 24 तास. मग अशी पृथ्वी जी आहे स्वतःभोवती फिरत ती सूर्याभोवती फिरत असते. मग सूर्याभोवती फिरताना मात्र ती काय करते, मग एक फेरी जशी आता ती स्वतःभोवती एक फेरी फक्त 24 तासांमध्ये कंप्लीट करते. पण ही फेरी तिला आता सूर्याभोवती मारायची आहे. मग सूर्याभोवती फेरी मारताना मात्र तिला वेळ लागतो आणि हा वेळ लागतो 365 दिवसांचा. 365 दिवस आणि त्याबरोबर 6 तास वरती असतात. पहा 365 दिवस आणि यामध्ये आणखी 6 तास असतात. आता हा पेन व्यवस्थित चालत नाही. थोडंसं वेगळ्या पेनने लिहून दाखवते तुम्हाला. म्हणजे 365 दिवस तर असतातच. प्लस 6 तास असतात. मग हे 6 तास कुठे ॲडजस्ट करायचे? पहिल्या वर्षी 365, दुसऱ्या वर्षी 365, तिसऱ्या वर्षी 365 आणि चौथ्या वर्षी 365. आता हे 365 दिवस ती फिरतच राहणार आहेत, पण या पुढच्या 6 तासांचं काय करायचंय? मग हे पुढचे 6 तास आपण कुठे ना कुठेतरी ॲडजस्ट केलेच पाहिजे. मग हे कुठे केले जातात? लीप वर्षामध्ये. या 6 तासांचा विचार आपण लीप वर्षामध्ये करत असतो. जसं की 6, 6, 6 असे जर 4 वेळा आपण जर 6 घेतले तर 24 तयार होतात. आणि 24 तास म्हणजे 1 दिवस होतो. बरोबर का? 24 तासांचा 1 दिवस होतो का? होतो का 24 तासांचा 1 दिवस? हो, 24 तासांचा 1 दिवस होतो. मग 1 दिवस कुठेतरी वाढणार आहे. हां, मग 1 दिवस कधी वाढला तो? 4 वर्षांनी 1 दिवस वाढलेला असतो. आणि जेव्हा तो 1 दिवस वाढलेला असतो, तेव्हा जो कालावधी आहे किंवा आपण काय म्हणतो ते जे वर्ष आहे, तर ते लीप वर्ष आहे. जिथे 366 दिवस पूर्ण कंप्लीट झालेले ते लीप वर्ष आहे. बरं. आता हे लीप वर्ष आपण समजून घेतलं. आता लीप वर्षामधले आठवडे पाहूयात. आता आठवड्यामध्ये तर काही बदल होणार नाहीये. आठवडे तर असेही 52 आठवडे आता फरक होईल तो फक्त दिवसांमध्ये. आता इतर वेळी सामान्य वर्षामध्ये फरक काय व्हायचा पहा? पहा 52 आठवडे आणि 1च दिवस. आता इकडे काय होईल लीप वर्षामध्ये मात्र दिवस वाढणार आहे 1चा. म्हणजे 1च्या ऐवजी इकडे 2 दिवस होतील. बरं, आता लीप वर्ष आपण समजून घेतलं. त्याबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट अ, सप्ताह म्हणतो आपण आठवडा. आठवडा हा 7 दिवसांचा असतो. म्हणजे दर 8व्या दिवशी पुन्हा तोच वार. लीप वर्ष आता आपण समजून घेतलं. लीप वर्ष हे 4 ने भाग जाणारं आणि शतक वर्ष जेव्हा आहे, तेव्हा 400 ने भाग द्यायचा आहे. त्यांना लीप वर्ष म्हणायचं. लीप वर्षाचे दिवस हे 366 दिवस असतात आणि आठवडे आणि दिवस असं जर विचारलं तर 52 आठवडे आणि 2 दिवस. त्यामुळे एखाद्या दिवशी असलेला वार पुढील वर्षात 2 दिवस पुढे सरकतो. जसं की आता पाहिलं आपण. समजा गुरुवार आला तर गुरुवारनंतर शुक्रवार न येता तो शनिवार येत असतो. लीप वर्षात 1 जानेवारीला बुधवार असेल, तर पुढील वर्षाच्या 1 जानेवारीला शुक्रवार असेल. पहा बुधवारच्या नंतरचा गुरुवार कट झाला आणि इकडे डायरेक्ट शुक्रवार आला. लीप वर्षातील 28 फेब्रुवारीच्या दिवसांचे वार पुढील वर्षात म्हणजे 2 दिवसांनी पुढे जातात. 28 फेब्रुवारीच्या नंतरच्या दिवसांचे वार पुढील वर्षात 1 दिवसाने पुढे जातात. आता इथे हे नाही वाक्य लक्षात ठेवायचं. आपल्याला लक्षात काय ठेवायचंय? लीप वर्ष तर आलं. मग ते लीप वर्ष
मग आता इथे दिवसांमध्ये सुद्धा काही फरक पडला का? हो. मग कुठला दिवस वाढला असेल बरं महिन्यामध्ये? आपण महिन्यांचे दिवस पाठ करतो. जसं की जानेवारीमध्ये 31 दिवस, फेब्रुवारीमध्ये 28 दिवस. पण जेव्हा-जेव्हा लीप वर्ष येतं, तेव्हा लीप वर्ष मात्र हे 29 म्हणजे त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 ऐवजी 29 दिवस असतात. म्हणजे तो एक दिवस आहे 6 तासांनी पुढे गेलेला तो फेब्रुवारी महिन्यामध्ये ॲड झालेला असतो. 28 च्या ऐवजी 29 दिवस त्यामध्ये येतात. बोला दियाला काही डाऊट होता का? डाऊट असेल तरच हँड राईज करायचा. विनाकारण तुम्ही टाईमपास करायचं नाही आणि माझाही करायचा नाही. बोला डाऊट होतं का? मॅम डाऊट असेल तर बोलायचंय. नाही मॅम. हां, नसेल तर मॅम विनाकारण हँड राईज प्लीज करू नका. हँड राईज नाही असल्याने मॅम. माझंही लक्ष पुन्हा तिकडे जातं, की मुलांना काही शंका आहे आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतोय की काय असंही होतं. शंका असेल तर पटकन विचारायचं. नाहीच मी तुमचा हँड राईज ऑन केला इकडे अनम्यूट केलं तुम्हाला, तर तिथे मला लिहून टाकायची शंका. बरं, आता रामचंद्र वाघमारे असे वेगवेगळे भुताचे वगैरे इमोजी पाठवू नका. तुम्हाला रिमूव्ह केलं जाईल क्लासमधून. बरं, आता हे लीप वर्ष आपण समजून घेतलं. त्याबरोबर आता थोडासा पुढचा कंटेंट राहिला. एखाद्या महिन्यात जेवढे दिवस असतील त्यांना 7 ने भागलं, की एकूण पूर्ण आठवडे मिळतात. बाकी जेवढी शिल्लक राहते तेवढ्या दिवसांनी एखाद्या तारखेचा वार पुढच्या महिन्यात सरकतो. आता उदाहरण, जसं की एप्रिल महिन्यामध्ये 30 दिवस आहेत. म्हणजे 30 भागिले 7 जर आपण केलं, तर बाकी आता 7 चोक 28 होते. म्हणजे 4 ने आता पूर्ण सॉरी 7 चोक 28 म्हणजे उत्तरामध्ये आपल्याला 4 मिळालेत, पण बाकीमध्ये आपल्या 2 उरलेले आहेत. मग जर 2 उरलेत, तर 2 दिवस तो पुढचा वार असणार आहे. उदाहरणार्थ आपण इकडे वेगळं घेऊया थोडंसं उदाहरण, जेणेकरून समजायला सोपं जाईल. आता कुठलेही आणि कितीही दिवस आपण आठवड्याने पुढे-पुढे जाऊन काढू शकतो. जसं की आता तुम्हाला सांगितलं, की 5 जानेवारीला 1 मिनिट हा टाइप होत नाही लवकर. 5 जानेवारी रोजी सोमवार आहे. तर आणखी 25 दिवसांनी किंवा पुढच्या 20 दिवसांनी कोणता वार असेल किंवा 20 दिवसांनी असं काहीसं पुढे तुम्हाला दिलेलं असेल किंवा जानेवारी महिन्यामध्ये आता एकूण दिवस 31 आहेत. 5 जानेवारीला सोमवार आहे. 5 जानेवारीला सोमवार आहे, तर 31 तारखेचा वार कोणता? मग आता असं जर काढताय तुम्ही, तर मग आपल्याला 5 जानेवारी म्हणजे 5 दिवस तुम्ही 31 दिवसांमधून कमी करा. 31 वजा 5 करायचे. 31 वजा 5 किती होतात बरं? किती होतात 31 वजा 5? चॅट बॉक्समध्ये सुद्धा तुमची पटपट उत्तर येत नाहीत. 21 हां, 26. 26. आपण आता पासून घेतलं. आता 26 दिवस. मग आता इकडे आपल्याला विचारलं, की आता हे 31 दिवसाचा वार काढायचा. मग 26 दिवस शिल्लक आहेत. मग 26ला आपण 7 ने भाग देऊयात. मग 7 नेच भाग का द्यायचा आहे? तर आठवडा 7 दिवसांचा आहे. मग 7 चोक 28 होतो. पुढचा तर चालणार नाही. आपल्याकडे 26 आहे. मग 7च्या पाढ्यामध्ये लहान 26 पेक्षा लहान असणारी संख्या आपण शोधायची. फक्त भागाकार करायचा आहे. 7 त्रिक 21 म्हणजे 26 मधून जर आपण 21 कमी करतोय, तर उरलीत 5. म्हणजे आता 5 दिवस पुढचा वार. सोमवार नंतर मग 5 वार पुढचा कुठला असेल? मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. मग यानुसार शनिवार. असे एकूण दिवस पुढे काउंट करत जायचे. आता पुढचा थोडासा कंटेंट राहिला तो पाहूयात आणि मग प्रश्नांकडे जाऊयात. आता हे काही दिनविशेष असतात. ते दिनविशेष पाठ करून घ्यायचे. प्रत्येक वर्षातील बालदिन हा 14 नोव्हेंबर, शिक्षक दिन 5 सप्टेंबर, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, लोकमान्य टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट या सारख्याच दिवशी असते. जसं की बाशी, स्वाटी यासाठी ट्रिक आहे. बाशी, स्वाटी म्हणजे बालदिन, शिक्षक दिन, लोकमान्य टिळक पुण्यतिथी
हे जे आहेत आणि स्वातंत्र्य दिन या दिवशी एका वर्षामध्ये एकसारखाच वार असतो. समजा बालदिन 14 नोव्हेंबरला सोमवार होता, तर शिक्षक दिनच्या दिवशी पण सोमवार, स्वातंत्र्य दिना दिवशी पण सोमवार आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या दिवशी सुद्धा सोमवारच असणार आहे. याशिवाय प्रत्येक वर्षातील महाराष्ट्र दिन हा 1 मे, महात्मा गांधी 2 ऑक्टोबर आणि नाताळ हा 25 डिसेंबर या दिवशी सारखाच वार असतो. जसं आपण बाशीसवाटी पाहिला तसं आपल्याला गामणा लक्षात ठेवायचा आहे. गामणा म्हणजे गांधी जयंती, महाराष्ट्र दिन आणि नाताळ. समजा नाताळ जर बुधवारी आहे तर त्या सालामधला महाराष्ट्र दिन पण बुधवारी आणि गांधी जयंती पण बुधवारीच असते. आता यावरती प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूयात. डायरेक्ट आपण सराव प्रश्नांकडे जाऊयात. सुरुवातीला थोडंसं किचकट वाटतं, पण नंतर सोपं आहे. जेवढा जास्त सराव तुम्ही या प्रकरणाचा करा, तेवढा फायदा तुमचा होणार आहे. जसं की आता पहिला प्रश्न आहे पहा. वर्ष 2024 चा प्रजासत्ताक दिन शुक्रवारी येत असेल, तर वर्ष 2025 चा राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी येईल? आता प्रजासत्ताक दिन हा प्रश्न मी तुम्हाला एक्सप्लेन करते. त्यानंतर उत्तर येऊ द्या किंवा ज्यांना जमतंय त्यांनी उत्तर पाठवायला काही हरकत नाही. बरं पाहता 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारी. जानेवारी महिन्यामध्ये 26 तारखेला प्रजासत्ताक दिन आहे. मग तो आपण इथे लिहून घेऊयात. एक मिनिट. थोडंसं एम्प्टी पेज आपल्याला लागेल. थोडं सेट होईपर्यंत. ओके, पर्याय 1 येतंय. पर्याय 1 आपण चेक करूयात, क्रॉस चेक करूयात. 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? 26 जानेवारी. 26 जानेवारी 2024. आता मी एवढं पूर्ण नाही लिहिते, थोडंसं शॉर्टकट लिहिते. या दिवशी होता शुक्रवार. आपल्याला काय सांगितलं आता 25. आता हाच जर पुन्हा वार पाहिला आपण 26 जानेवारी आणि फक्त सालामध्ये बदल केला 2025, तो शुक्रचा इथे काय होणार आहे? आता 24 हे लीप वर्ष आहे, या कारणाने शुक्रवार नंतर शनिवार न येता इथे रविवार येणार आहे. कारण 24 हे 4च्या पाड्यामध्ये येतं. हे लीप वर्ष आहेत. रविवार मिळाला म्हणजे 26 जानेवारी 2025 ला रविवार आहे. आता राष्ट्रीय विज्ञान दिन. राष्ट्रीय विज्ञान दिन असतो 28 फेब्रुवारी रोजी. 26 जानेवारीचा वार जो आहे तो आपल्याला माहिती झाला. 26 नंतर आपण अशाही ट्रिकने जाऊ शकतो की 27, 28, 29, 30, 31. 31च्या पुढचे वार काढायचे किंवा जानेवारीमध्ये राहिलेले शिल्लकचे वार. मग आता जानेवारी मधले शिल्लकचे वार किती राहतात? 26 नंतर पहा 27, 28, 29, 30 आणि 31. म्हणजे 26 जर सोडलं तर जानेवारीचे 5 वार. आणि आता फेब्रुवारी 28 फेब्रुवारीला जर विज्ञान दिन आहे, तर मग फेब्रुवारीचे 28 दिवस तुम्हाला घ्यावे लागतील. 5 आणि 28 यांची ऍडिशन होते 33. मग 33 ला भाग द्यायचा आहे 7ने. 7नेच भाग द्यायचा आहे कारण एक आठवडा हा 7 दिवसांचा असतो म्हणून. जर आपण 33 ला जर 7ने भाग देतोय, तर बाकी जी काही उरेल त्याच्या पुढे आपल्याला जायचंय. पहा 7 चोक 28. आता बाकी जेवढी उरली पहा 28 मध्ये जर 5 म्हणजे 5 ही आपली बाकी उरलेली. म्हणजे आता 5 दिवस पुढचा रविवार प्लस 5. मग रविवार प्लस 5 दिवस पुढचे असतील. रविवारच्या पुढचे 5 दिवस कोणते असतील? रविवारच्या पुढचा पहिला दिवस असेल सोमवार. पहा आपण काढून घेऊयात. पहिला दिवस असेल सोमवार, मग मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि त्यानंतर असेल शुक्रवार. म्हणजे 5वा दिवस आपल्याला मिळाला शुक्रवार, जे की तुमचं उत्तर येत होतं. ज्यांच्याकडे पुस्तकं असतील त्यांनी क्रॉस चेक करा. तुमच्या आन्सर कीला चेक करा. उत्तर बरोबर येत आहेत का? काही डाऊट असेल तर विचारा. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 1 शुक्रवार. आता यानंतरचे प्रश्न मात्र तुम्ही सोडवायचे. तुमचं उत्तर आल्यानंतरच मी एक्सप्लेन करते. हा प्रश्न समजलाय का सर्वांना? काय केलं आपण?
या प्रश्नामध्ये कोणाला काय डाऊट? पाहूया आता पुढचा प्रश्न पहा. ज्यांना नाही समजलं त्यांनी रेकॉर्डिंग पहा. पहा, एका लीप वर्षात शिक्षण दिन म्हटल्या, शिक्षण दिन बुधवारी येत असेल तर त्या मागील वर्षात बालदिनाच्या दिवशी कोणता वार असेल? शिक्षण दिन हा 11 नोव्हेंबर रोजी असतो आणि शिक्षक दिन हा 5 सप्टेंबरला असतो. हे लक्षात ठेवा. शिक्षण दिन वेगळा आणि शिक्षक दिन वेगळा असतो. ओके, पुन्हा पर्याय क्रमांक 1, 2. ओके, 1 आणि 2 नंबर अशी उत्तर आलेत. आता पहा, मी एक्सप्लेन करते, त्यामध्ये लक्ष द्या. आता 11 नोव्हेंबर म्हटले आणि त्या मागचा पाहायचा आपल्याला. लीप वर्ष, मग ते लीप वर्ष तुम्ही कुठलंही घ्या, 2008 घ्या, 12 घ्या, 24 घ्या, कुठलंही घ्या. समजा आपण उदाहरण म्हणून 2012 घेऊयात. शिक्षण दिन आपल्याला माहित झाला 11 नोव्हेंबर. थोडं शॉर्टकट लिहिले, 11 नोव्हेंबर 2012 या दिवशी काय सांगितलं? बुधवार आहे. या दिवशी जर बुधवार असेल तर त्याच्या मागच्या वर्षामध्ये, आता मागचं वर्ष कुठलं असेल? 2011. 11 नोव्हेंबर 2011 मागचं. आता लीप वर्षाच्या अगोदरचा वार हा कंटिन्यू झालेला असतो पहा. म्हणजे इथे काय असणार आहे तो? इथे कुठला झालेला असेल? मंगळवार असेल की सोमवार असेल, काय असेल बरं? इथे कंटिन्यू झालेला असतो तो. आता नेमका वार आता आपण शिकलो की नाही? चला, कोणाचं उत्तर येईल अगोदर? नाही, फक्त वार सांगा मला, वार सांगा, वार. ओके, तुम्ही डायरेक्ट उत्तरच देऊ लागलात. हा, मंगळवार. व्हेरी गुड, मंगळवार. आता जर आपण 2013 पाहिलं असतं, म्हणजे लीप वर्षानंतर येणारा जो वार आहे त्यानंतर मात्र बुधवारच्या नंतरचा गुरुवार नाही तर शुक्रवार झालेला असतो, पण अगोदरचा मात्र कंटिन्यू झालेला असतो. इथे काय असेल? मंगळवार. या गोष्टी समजणं खूप महत्वाचं आहे. हा अगोदरचा विचारलेलं होतं कारण मागील असा शब्द आहे इथे. मागचा मिळाला मंगळवार. बरं. आता इथे मंगळवार झाला. आपण 11 नोव्हेंबर पर्यंत आलो आणि आपल्याला मागच्या वर्षातला काय पाहायचंय? बालदिन पाहायचा आहे. मग बालदिन असतो कधी? बालदिन आहे 14 नोव्हेंबरला, म्हणजे 14 तारखेपर्यंत आपल्याला जायचंय. इथे 11 तारखेपर्यंत तर आपण होतो. आता जाऊया त्याच महिन्यामध्ये 12 तारखेला, 13 तारखेला आणि 14 तारखेला वार कुठला असेल? मंगळ नंतर इथे असेल बुध, नंतर गुरु आणि मग शुक्र. बरोबर? म्हणजे शुक्रवार झालं. मंगळवार. त्या वर्षी, त्या मागील वर्षात वेगळं येते. ट्यूजडे. थांबा, एक मिनिट. आपण काय केलं? एक दिवस. आता 2011 म्हणजे आता तिथं 2 वर्ष मागचा वार, म्हणजे इथे सोमवार मागे पाहतोय आपण. सोमवारच्या नंतर मंगळ आणि बुध. बरोबर, इथे सोमवार घ्यायचा पाहिजे आपल्याला. काय पाहिजे होतं? इथं मागचा वार पाहतोय आपण. सॉरी, इथं मंगळ नाही घेता आपल्याला सोमवार घ्यावा लागेल. 2 दिवस मागचा घ्यावा लागेल. सोमवार बरोबर आहे. आपण दुर्लक्ष झालं. सोमवार, मग 12 तारीख, मग 13 तारीख आणि मग 14 तारीख. सोमवार नंतरचा हा मंगळ, बुध आणि मग गुरु. बरोबर आहे, गुरुवार. 1 नंबर. 1 नंबर बरोबर आहे. एक वर्ष मागचा होता. आपल्याला काय पाहिजे होतं?
म्हणजे तेही वर्ष जाणार होतं. म्हणजे इथे हे मागचं तर वर्ष जाणारच होतं. 2011च्याही अगोदरचा. म्हणजे 2011च्याही अगोदरचा म्हणजे इथे 10चा झाला त्याच्यामुळे मंगळ आहे. हा पुन्हा समज काय होईल, हा इथे 11 नाही, त्या मागील वर्षात, त्या मागच्या वर्षामध्ये इथे म्हणजे 11 मध्ये स्किप झालेले. 11ला हे होता, मंगळच होता. 11ला मंगळ होता आणि सोमवार हा 10ला होता. त्याच्या मागच्या वर्षात आहे. तर त्या मागील वर्षामध्ये यानुसार आहे ते. थोडंसं प्रश्नामध्ये कन्फ्युजन झालं. ओके, जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा. गांधी जयंतीच्या दिवशी मंगळवार आहे, तर पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी कोणता वार असेल? एक बरोबर आहे, पर्याय एक बरोबर होता. आत्ताच्या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर द्या. गांधी जयंती कधी असते? गांधी जयंती ओके, 2 ऑक्टोबर बरोबर आहे. चला, पर्याय क्रमांक 3, 4 अशी उत्तर तुमची मिळू लागली. मंगळवार. ओके. आता काय करायचं? गांधी जयंतीच्या दिवशी, मग आता गांधी जयंती आहे 2 ऑक्टोबरला, म्हणजे 2 ऑक्टोबर आता साल कुठलंही असो, तर आपल्याला पाहायचंय काय? तर पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी कोणता वार असणार आहे? म्हणजे 1 जानेवारीला. ऑक्टोबर म्हणजे आता जे काही वर्ष असेल ते. कारण इथं बदल पण नाही झालेला. फेब्रुवारी महिना पण होऊन गेलेला. लीप वर्षाचा याचा काही संबंध येणार नाही. 1 ऑक्टोबर म्हणजे आता ऑक्टोबरचे 2, 31 मधून जर आपण 2 कमी केले, म्हणजे आता राहिलेले जे दिवस आहेत ते पुढे घेऊयात आपण. 2 ऑक्टोबर आहेत. आता ऑक्टोबरचे शिल्लक दिवस राहिले 29 दिवस. ऑक्टोबर नंतरचा महिना पूर्ण नोव्हेंबर महिना. म्हणजे नोव्हेंबरमध्ये एकूण असतात 30 दिवस. डायरेक्ट एकूण शिल्लक दिवस करायचे आणि 7 ने भाग द्यायचा. डिसेंबर येणार आहे. डिसेंबरमध्ये असतात 31 दिवस आणि त्यानंतर जानेवारीचा पहिलाच दिवस शोधायचा आहे, म्हणून जानेवारीचा एकच दिवस. या सर्वांची जर बेरीज केली तर किती झाली पहा. 9, 10 आणि 1, 11 आणि इकडे 9, 6, 6, 8, 9. हा, 91 दिवस. आता या 91 दिवसांना 7 ने भाग द्या. 91 ला जर 7 ने भाग दिला तर भागाकार काय येतो? बाकीनुसार आपल्याला जायचं असतं. जसं की 7 एक 7, इथे 2 पुन्हा खाली 1 आणि 7 त्रिक 21. म्हणजे इथे पूर्ण भाग गेलेला आहे. जेव्हा पूर्ण भाग गेलेला असतो तेव्हा आहे तोच दिवस राहणार आहे. म्हणजे इथे बदल नाही. गांधी जयंतीच्या दिवशी मंगळवार होता, तर तोच मंगळवार आता इकडे पुढे राहणार आहे. तोच कंटिन्यू झालेला आहे. जेव्हा बाकी 1 उरते, बाकी 1 उरले की मंगळवारच्या पुढचा 1 दिवस बुधवार, 2 झाला असता तर बुधवारऐवजी गुरुवार, असे पुढचे दिवस मोजायचे. ओके, बोला बरं. 2-3 जणांचे हँड रेज आहेत. काय कारण आहे? डाऊट असेल तर पटकन विचारा. 1च मिनिट राहिलाय शेवटचा. नव्वद होती. हो, काहीच नाही. काहीच काही नाही. नाही. काहीच जर नसेल तर असं हँड रेज मध्ये करू नका. बेरीज बरं, आता 90 पहा. होती. काय झालं? पुन्हा बेरीज 90 होती. बेरीज का बरं? का बरं? हो. 90 येते का बेरीज? का बरं? 9 आणि 1 10, 10 आणि 1 11, 11 हातचा आलेला 1, 3 आणि 3 6 आणि 2 8 आणि 1 9, 91 आली माझी. 90 कशी आहे? 91च येते. बरं, आता शेवटचा 1 मिनिट राहिलाय, आपण थांबूयात. ओके, थांबूयात आपण. तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ दिली जाईल. प्रश्न सोडवा. हेच प्रश्न कंटिन्यू करूयात. ओके, बाय. गुड नाईट.